नमस्कार, कसे बरे ना? बरेच असतील, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता, चांगलेच राहा, माझा आशीर्वाद आहे तुम्हाला। हे बघा, आज आहे माझा वाढदिवस आणि घरी कोणीच नाहीये, मी एकटी आहे। हे बघा, आणि आज मला करायचे गुलगुले, केक वगैरे काही करत नाही। हिरोड साहेब मरून आता 2.5 महिने झाले, मी केक वगैरे काहीच करत नाही, पण काहीतरी गोड पाहिजे। हे शेजारी पूजा राहते ना, काहीतरी गोड करा मावशी, काहीतरी गोड करा। तिने सकाळी शिरा वगैरे केला, तो खावायला मला, पण आता तुम्ही करा म्हटले, म्हटलं की बरं मी करते। तर आपल्याला बनवायचं आहे हे गुलगुले, मला गुलगुले आवडतात म्हणून हे गुलगुले करायचे। तर गुलगुल्यासाठी हे पीठ घेतलं, हे बघा, हे एवढं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये हे बघा, ही बडीशोप टाकते, 2 चमचे बडीशोप, आणि ही इलायची पावडर आहे। हे बघा, हे इलायची पावडर टाकते मी, ही पूर्ण टाकून देते कारण की चांगली चव येईल। हे बघा, ही इलायची पावडर पण टाकली। तर आपण याच्यात मीठ टाकून घेऊ, चवीनुसार मीठ टाकायचं। तुम्हाला किती बनवायचे त्यानुसार मीठ टाकायचं। त्यानुसार मी याच्यात माझ्या अंदाजानुसार 1 चमचा भर मीठ टाकलं। आणि आता ही पाणी ना, हे गाळून गाळून याच्यात टाकायचं। पाणी टाकलं तर गाठ पडेल, म्हणून गाठ पडायला नाही पाहिजे। हे गुळाचं पाणी मी करून ठेवलं, गरम करून ठेवलं गुळ टाकून, आणि ते थंड होण्यासाठी ठेवलं होतं। तर त्याच्यात मी अंदाजेच गुळ घेतला, जेवढं तुम्हाला गोड लागते तसं गुळ घ्या आणि तसं तुम्ही बनवा। अंदाजे गुळ टाकायचा, पीठ किती घेणार त्याच्यानुसार। मी याच्यात पावभर गुळ टाकला, तर मी थोडं 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 पाणी टाकलं याच्यात। अशी छान बाहेर पाऊस पडतोय आणि गुलगुले खा असं वाटलं, म्हणून मी हे गुलगुले करते। अगोदर पण मी गुलगुल्यांचा व्हिडिओ टाकला आहे, हे बघा, हे पूर्ण पाणी लागलं। आता आपण काय करू, याच्यात आणखी पाणी लागणार आहे। हे गुळाचं पाणी कमी पडलं तर थोडंसं पाणी कोमट करू, म्हणजे हे पण कोमट होतं गुळाचं पाणी, आणि या चाळणीवर माशा बसताय म्हणून हे चाळणी माशांनी व्हायला पाहिजे म्हणून चाळणी धुवून घेतली, आणि हे हलवून घेऊ आपण चांगलं। खूप फेटून घ्यायचं, हे 5-1 मिनिटं छान फेटून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते। हे पाणी टाकेल मी, लागलं तर याच्यात लागेनच पाणी आहे ना, तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण याच्यात गुलगुले काढून घेऊ। हे पीठ पहा, हे असं व्हायला पाहिजे। हे 5 मिनिटं फेटलं मी, असं पीठ व्हायला पाहिजे, असं छान। अशा प्रकारे गुलगुले तळून घेऊ आपण। कोणतीही गोष्ट पावसाळ्यामध्ये छान लागते तळलेली। भजे, कांदा भजे, बटाटा भजे, मिरचीचे भजे, आणि हे गुलगुले, हे एकदम छान लागतात। पाऊस पडतोय बाहेर आणि गुलगुले खायला मस्त मजा येईल। असे गुलगुले तुम्ही पण करा, तुम्ही पण खा। पीठ चांगलं फेटा, पण पीठ चांगलं फेटलं म्हणजे गुलगुले छान येतील आणि छान तुम्हाला मजा येईल खाताना। असे खूप छान गुलगुले होतात। या जुन्या बाया खूप करून करून खात होत्या हे गुलगुले, आणि मला पण आवडतं। माझी आजी करायची, माझ्या आजीचं नाव बजाबाई होतं।
पहिले लोक काही पण नाव ठेवायचे मस्त मस्त, जुन्या लोकांचे नाव. तुम्हाला आवडेल तर याच्यात सोडा पण टाकू शकता बरं, मी नाही टाकली. कारण सोड्यानं काय होते माहिती का, हे खूप फुलून जातात आणि ते तेल त्याच्यामध्ये मध्ये चाललं जाते, म्हणून मी सोडा नाही टाकला. गुळ पण चांगला वापरायचा. ते बेलीचे गुळ येतात ना केमिकलवाले, ते नाही वापरायचे. छान गुळ वापरायचा. असा गॅस कमी जास्त करत राहायचा आणि छान असे तळून घ्यायचे. बघा याच्यामध्ये मी थोडासा सोडा पण टाकते. हे बघा ते तेल तेल होते ना, म्हणून नाही टाकायचं सोडा. चिमूटभर सोडा टाकला मी. असे खरपूस तळून घ्यायचे, कच्चे ठेवायचे नाही. हे बघा छान झालेले. सासूबाई करत होत्या, माझ्या आजी करत होत्या. हे असे गुलगुले शेतात जायच्या ना, शेतातून आले की नागपंचमीच्या दिवशी हे असे गुलगुले तळून खायच्या. आता मिळतं सगळं म्हणून केव्हाही केल्या जाते, केव्हाही खाल्ल्या जाते. अगोदर मिळत नव्हतं. गहू काय चीज आहे शेतकरी लोकांना माहिती नव्हतं. सणासुदाला 1 किलो 2 किलो गहू आणत होते आणि पुरतही नव्हतं खटल्याच्या घरामध्ये. सगळे खटले एका ठिकाणी राहत होते, सगळे एकत्र राहायचे. ते एकत्र मध्ये पुरायचं पण नाही. सुनवा ह्या बिचाऱ्या मागून भाकरी टाकून खायच्या. माझी पण कंडिशन तीच होती. आता केव्हाही करता येते, केव्हाही घरात सगळं असतं, केव्हाही केलं जाते, केव्हाही खाता येते. अगोदर असं नव्हतं. सुनांना खूप त्रास द्यायचा. आता त्रास दिला तर एकही सून राहणार नाही. थोडासाही त्रास झाला की लगेच पळतात ते. हे बघा हा पण घाण छान झालेला आहे. आपण काढून घेऊ आता. बघा अशा प्रकारे हे गुलगुले मी तुम्हाला करून दाखवलेले. पूजाची इच्छा पूर्ण केलेली आहे. पूजा म्हणायची काहीतरी करा आई, गोडधोड, आज तुमचा बर्थडे आहे म्हणून मी हे, आज मला काहीच करायचं नव्हतं कारण मी हिरोळे साहेब वाढले, इच्छा नाही मनामध्ये, पण केलं मी तिच्या म्हणण्यानुसार. म्हणून मी हे गुलगुले तुम्हाला करून दाखवले. हे गुलगुले अगदी छान झालेले, मस्त झालेले. असे गुलगुले तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा आणि खूपच सुंदर झालेले. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा बरं का.